आणि आता बातम्या सविस्तर। शरद पवार यांनी पक्षात तरुण नेतृत्वाला संधी दिली नसल्याचा आरोप अजित पवार यांच्याकडून केला जातोय आणि यावरूनच पवार काका पुतण्यांमध्ये नवा वाद रंगलाय। अजित पवार यांच्या या टीकेला शरद पवार यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलंय। तर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पवार काका पुतण्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत। पक्षात नव्या नेतृत्वाला संधी दिली जात नसल्याचं कारण देत अजित पवारांनी गेल्या वर्षी पक्षात बंड केलं। आता तोच मुद्दा अजित पवारांकडून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातोय। शुक्रवारी पुणे मर्चंट बँकेच्या कार्यक्रमात अजित पवारांनी नाव न घेता काका शरद पवारांना हा टोला लगावला होता। महिलांची महिला बँक असते तशी तरुणांची संस्था सहकारी देखील करायला कुठली काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि तसं केल्याशिवाय तरुणांना पण संधी मिळणार नाही, नाहीतर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर गेले 6 महिने पवार काका पुतण्यांनी एकमेकांवर टीका करणं टाळलं होतं। त्यामुळे सुरुवातीच्या काळात सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं। पण आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे काका पुतण्यांमधल्या टीकेला धार आली आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलंय, त्याला शरद पवारांनीही चोख प्रत्युत्तर दिलं। त्यांना तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा, आणि अशी किती लोकांचं सांगू, याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही। पक्षात संधी दिली जात नसल्याचा आरोप शरद पवारांनी खोडून काढताना अजित पवारांनाच उलट सवाल केलाय। खरं तर राष्ट्रवादीच्या गेल्या 24 वर्षातील राजकीय प्रवासावर नजर टाकली तर अजित पवारांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र काका पुतण्यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्यामुळे राजकीय भाऊबंदकी उफाळून आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।